अभी मजा आएगा ना भिड़ो। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ। जय शिवराय भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये। भावनो, तुम्ही जो स्टार्टिंगला प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे। व्हिडिओ बनवण्यासाठी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओला जे आपण काय प्रोसेस मटेरियल लागणार ना त्याविषयी। भावनो, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ह्या ॲप्लिकेशनवरती एडिट करणार आहे आणि लागणारं मटेरियल पूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं आहे फोटोज। ओके, आणि मी एक बिटमार्कची XML फाईल तयार करून XML फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तुम्ही XML फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची। XML फाईल डाउनलोड करून झाल्यानंतर जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलवरती जा। शक्य झालं तर टेलिग्रामला देखील जॉईन व्हा, कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो। ओके, आणि इंस्टाग्राम ID ची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। जर कधी मटेरियल डाउनलोड करायला व कशाला तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर इंस्टाग्राम ID वरती जाऊन तुम्हाला मेसेज देखील करू शकता आणि इंस्टाग्राम ID ला फॉलो देखील करून घ्या। ठीक आहे, एवढं करून झाल्यानंतर सिम्पली आपलं जे अलर्ट मोशन ॲप्लिकेशन आहे नाही त्याला इथं आपण ओपन करून घ्यायचे आणि इंटरनेट डाटा जो आहे त्याला इथं ऑन करायचं आहे। ओके, भावनो, स्टार्टिंगला तुम्ही समोर काय अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर इंटरफेस दिसून येईल। इथं तुम्हाला खाली एक टेम्पलेट्स ऑप्शन बघायला भेटेल। ब्रशच्या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, टेम्पलेटवरती क्लिक करा, वरती तुम्हाला अपलोड XML फाईलचं ऑप्शन बघायला भेटेल। तर इथं अपलोडवरती क्लिक करायचं आहे। अपलोडवरती क्लिक केल्यानंतर जे आहे ना तुम्हाला काय अशा प्रकारे इथे इंटरफेस दिसून येईल। तुम्हाला वरती सर्चचं ऑप्शन बघायला भेटेल। त्या सर्चच्या आयकॉनवरती एकदा तुम्ही क्लिक करायचे। सर्चच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही सर्च करायचं आहे विंचू। ओके, कारण की आपल्या XML फाईलचं नाव सॉंगचं नाव विंचू चावला आहे। ओके, तर XML फाईल देखील विंचू या नावाने मी नाव दिलं आहे XML फाईल। ओके, अशा प्रकारे आपली XML फाईल राहील भावनो समोर दिसून येईल। सिम्पली हिच्यावरती तुम्ही एकदा क्लिक करायचं आहे। हिच्यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे ना काही ती अशा प्रकारे तुमच्यासमोर इथं एक्सपोर्ट होईल। ओके, एक्सपोर्ट होण्यापर्यंत तुम्ही थोडंसं इथं वेट करायचं आहे। काय अशा प्रकारे दिसून येईल। सिम्पली नेक्स्टचं ऑप्शन बघायला भेटेल। नेक्स्टवरती क्लिक करून कंटिन्यू टू टाईमलाईनवरती क्लिक करा आणि तिला काय अशा प्रकारे कंटिन्यू टू टाईमलाईनवरती घेऊन या। ओके, आता काही करायची गरज नाही भावना, तुम्हाला फक्त इथं फोटो रिफ्लेक्स करायचे। तर फोटो कसे रिफ्लेक्स करायचे ते देखील तुम्हाला मी इथं सांगून देतो। सिम्पली आता तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे का अशा प्रकारे। ओके, आणि जी तुम्हाला ग्रुपची लेन दिसते ना, ग्रुप अँड मास्क 1, ओके, 1 नंबरची जी खालची लेन आहे भावानो ग्रुप, या ग्रुपवरती क्लिक करा। तुम्हाला एक एडिट ग्रुपचं ऑप्शन बघायला भेटेल। इथं बघू शकता या एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती एकदा क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल। आता एक इजी लेन देन भावनो खालची नाहीशी तुम्हाला इथे रिमूव्ह झालेली दिसून येईल तुमच्या मोबाईलमध्ये। अशा प्रकारे ही जी लेन देन भावनो खालची हिच्यावरती एकदा तुम्ही क्लिक करा। ओके, ही इथं बघू शकता का अशा प्रकारे हिच्यावरती एकदा क्लिक करा। हिच्यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे ना कशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल। सिम्पल तुम्हाला इथं कलर अँड फिलचं ऑप्शन बघायला भेटेल या कोपऱ्यात। हिच्यावरती क्लिक करा आणि एक JPGचं ऑप्शन बघायला भेटेल तुम्हाला ब्रशच्या मदतीने धावतो एकदा। इथं हे बघू शकता, याच्यावरती क्लिक करा। ओके, याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमची मोबाईल गॅलरी इथं ओपन होईल आणि जो पण तुमचा फोटो इथं यूज करणार आहात तो फोटो इथं सिलेक्ट करून वरती तुम्हाला प्लसचं ऑप्शन बघायला भेटेल आयकॉन। या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून तुमचा फोटो इथं ऑलरेडी इथं अप्लाय होऊन जाईल। त्याला इफेक्ट वगैरे समजा अप्लाय होऊन जाईल, तुम्हाला काय सुद्धा करायची गरज राहणार नाही। ओके, सेम प्रोसेस करायची म्हणून तुम्हाला वरती जेवढे पण आपले ग्रुप आहे ते पूर्ण ग्रुपवरती सेम प्रोसेस करा। ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जा। एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर हा जो फोटो एक असणार आहे या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिल्ममध्ये जा। ओके, कलर अँड फिल्ममध्ये गेल्यानंतर ह्या JPGच्या आयकॉनवरती क्लिक करा आणि मोबाईल गॅलरीमध्ये तुमचा जो पण कोणता फोटो यूज करणार आहात तो फोटो इथं घेऊन या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून। ओके, सेम प्रोसेस करायची समोरच्या पूर्ण म्हणजे याच्यावरच्या पूर्ण ग्रुप्सला। ओके, परत एकदा तुम्हाला सविस्तर सांगतो भावानो, कारण तुम्हाला काय जणांना समजत नाही। ओके, ग्रुपवरती क्लिक करा। ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एडिट ग्रुप्स ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा जो आपला फोटो असणार ना एक, या फोटोवरती एकदा क्लिक करा। ओके, या फोटोवरती एकदा क्लिक करा। या फोटोवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल। या कलर अँड फिलचे ऑप्शन दिसत असेल याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर
JPGचं ऑप्शन बघायला भेटेल इथे, याला आपण JPG देखील म्हणू शकतो, नाहीतर फोटो रिफ्लेक्समेंट देखील म्हणू शकतो. याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो पण कोणता फोटो तुम्ही यूज करणार आहात त्या फोटोवर सिलेक्ट करून वरती तुम्हाला प्लसचा आयकन बघायला भेटेल. या प्लसच्या आयकनवरती क्लिक करा. या प्लसच्या आयकनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो इथं अप्लाय होऊन जाईल इफेक्टसह. ओके, इफेक्ट वगैरे काही पेस्ट करायची गरज नाही आहे. ओके, एवढं करून झाल्यानंतर आता ग्रुपचं तुम्ही सेम प्रोसेस करून घ्या. ओके, आणि समोरचे जे फोटो असणारे भावनो काय आपले अशा प्रकारे या फोटोला देखील तुम्ही सेम प्रोसेस करायची, या फोटो देखील तुम्ही रिप्लेस करायचे. आता या फोटोला काय करायचं, फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचे. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर जे ना इथे JPGचं ऑप्शन बघायला भेटेल. या JPGच्या ऑप्शनवरती तुम्ही एकदा क्लिक करा. JPGच्या आयकनवरती क्लिक केल्यानंतर जे ना म्हणजे मोबाईल गॅलरी ओपन होईल आणि जो पण कोणता फोटो तुम्ही इथे यूज करणार आहात ना तो फोटो सिलेक्ट करून वरती प्लसच्या आयकनवरती क्लिक करा. प्लसच्या आयकनवरती क्लिक केल्यानंतर हा फोटो जो आहे भावनो तुमचा इथं अप्लाय होऊन जाईल. याला तुम्हाला इफेक्ट वगैरे समजा ऑलरेडी अप्लाय होऊन जाईल, काय सुद्धा करायची गरज राहणार नाही. ओके, सेम प्रोसेस करायची समोरच्या फोटोवरती क्लिक करून इथे एकदा कलर अँड फिलमध्ये जा. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर इथं JPGचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची मोबाईल गॅलरी ओपन, मोबाईल गॅलरीमधून जो पण कोणता फोटो यूज करणार आहात तो फोटो सिलेक्ट करून प्लसच्या आयकनवरती क्लिक करा. ओके, सेम प्रोसेस करायची भावनो. समोर जेवढे पण आपले फोटो आहेत ना त्या पूर्ण फोटोजला सेम प्रोसेस करून तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. एवढं करून झाल्यानंतर रिप्लेस करून घ्यायचं. अर्थात ती रिप्लेस करून झाल्यानंतर समजा स्टार्टिंगला प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला होता सेम तुझा जसाच तसा इथं व्हिडिओ क्रिएट होऊन जाईल. भावनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ एडिटिंग आली तर तुमच्यापर्यंत सर्वात त्याचे नोटिफिकेशन येईल. तर भावनो, भेटू पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला हूं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।